मित्रो, मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस उद्योग व्यापारामध्ये पाठीमागे आहे अशी चर्चा अनेकदा होते. पण त्याच्यावर उपाय करणं महत्त्वाचे असते. मित्रो, अंधार आहे असं सांगत बसल्यामुळे अंधार दूर होत नसतो. तर अंधार आहे तर मग प्रकाश निर्माण करणं गरजेचं असते. अंधाराची चर्चा किती दिवस करून अंधार काही दूर होत नाही. तसं मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस उद्योग व्यापारामध्ये मागे आहे असं सांगून काही उपयोग होणार नाही. आपण अंबानी, अदानी आणि इतर जे काही लोक आहेत त्यांचा द्वेष करून उपयोग होत नाही. सातत्यानं त्यांच्यावर टीका होते. पण टीका श्रीमंत आहेत म्हणून टीका होते का त्यांच्या धोरणावर टीका होते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. टीका जर धोरणावर चुकत असतील तर नक्की टीका केली पाहिजे. पण केवळ श्रीमंताचा द्वेष करायचा म्हणून टीका करणं हे काही बरं नाही. कारण श्रीमंतीचा द्वेष करून आपण श्रीमंत बनू शकत नाही. श्रीमंतीवर आपल्याला प्रेम करावं लागेल, पैशावर आपल्याला प्रेम करावं लागेल, तरच आपल्याला पैसा प्राप्त होऊ शकतो. म्हणून पैशाविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन पहिल्यांदा मराठी माणसांनी, महाराष्ट्रीयन माणसांनी दूर करणं गरजेचं आहे. पैसा काही सोबत येते काय? कपाळाला लावायला लावलेला खडकू सुद्धा काढून घेतात. कोणी कोणाचं नवं, काही कमवून काही फायदा नाही. पायापुरतं अंतरण बरं, पोटापुरतं चालू आहे ते ठीक आहे. कशाला भानगडीत पडायचं? आणि आपल्याला कुठं उद्योग व्यापार व्यवसाय असे आपल्याला कुठं धार्जिने कुठं आहेत. आणि उद्योग व्यापार हे फक्त श्रीमंतांना करण्याची बाब आहे, हा एक नकारात्मक मानसिकता आमच्यामध्ये आहे. फक्त काय उद्योग आणि व्यापार कुणी करायचा? तर फक्त ते श्रीमंतांनी करायचा. आणि हे टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी असे 4-5 तोंडावर फेकायचे माणसांचे नावं आणि आपण मोकळं व्हायचं. हे मोकळं झाल्यामुळे जबाबदारी झटकून टाकल्याने आपण पॉवरफुल बनत नाहीत. पॉवरफुल तेव्हाच बनतो, सामर्थ्यवान तेव्हाच बनतो जेव्हा जबाबदारी घेऊन जबाबदारी पूर्ण करतो. तेव्हा जगाला रिझन नको असतात, हवे असतात रिझल्ट. तक्रारीच्या याद्या देऊन यशाच्या गाद्या मिळत नसतात. हे माझं विचार मी वारंवार सांगत असतो. म्हणून मित्रांनो, पहिल्यांदा दृष्टिकोन हे लक्षात ठेवा की जी माणसं आज उद्योग आणि व्यापारातून श्रीमंत झालेली आहेत त्यांचं मूळ जर शोधलं, बहुतांश लोकांचं जर मूळ शोधलं तर मित्र ते सुरुवातीला गरीब होते. ते काय होते? गरीब होते. तुम्हाला काही उदाहरणं मी सांगेल. आज ज्या अंबानीची चर्चा आहे, अंबानीचे बाप, आताच्या अंबानीचा बाप जे धीरूभाई अंबानी होते, तेही एकदा तर मुंबईला काम शोधण्यासाठी आले होते. त्यांना इथं काम चांगलं मिळालं नाही म्हणून त्यांच्या मित्राच्या मदतीने ते दुसऱ्या देशात कामासाठी गेले होते. म्हणजे काम शोधत शोधत फिरणारा माणूस आज दुनिया करलो मुठ्ठी मीची भाषा ते घरानं करते आहे. आणि आपण तर त्यांच्यापेक्षाही चांगली परिस्थिती तुमच्याकडे आहे. धीरूभाईचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात येते की शिक्षणासाठी पैसे याची सुद्धा अडचण अनेकदा यायची, अशी ही तिथं एका ठिकाणी त्यांची नोंद आहे. मला याबद्दल तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जी माणसं त्यांची श्रीमंती तुम्ही पाहता, त्यांचं यश तुम्ही पाहता आणि आपल्याकडे तशी श्रीमंती तसं यश नाही म्हणून गोदडं पांघरून झोपल्यानं माणसं मोठी होत नसतात. ती माणसं सुद्धा उघडी होती. ती माणसं सुद्धा अनेक संघर्ष केला, कष्ट सहन केले, दुःख सहन केलं. विठ्ठल कामंतांचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता.
व्यंकटेश विठ्ठल कामत यांचं जे घराणं आहे त्यांची सुरुवातही सर्वसामान्य परिस्थितीतून झालेली आहे. कुणाचंही नदीचं मूळ जसं छोटं असते तसं कुठल्याही उद्योग आणि व्यापारी यशस्वी माणसाची जी सुरुवात असते ते शून्यातून असते. म्हणून म्हणतात ना, शून्यातून ईश्वर निर्माण करता येते. हे वाक्य तुम्ही मनाच्या प्रत्येक ठिकाणी आणि काळजावर कोरून ठेवा, घराच्या भिंतीवर कोरून ठेवा की शून्यातून ईश्वर निर्माण करता येते आणि ते त्यालाच नायक आणि त्यालाच महानायक म्हणतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज जरी शून्य असाल तुम्ही, आज जरी एकच रुपया तुमच्याकडे असेल तर लाखो रुपये तुम्हाला मिळू शकतात. फक्त त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. आता उदाहरण एकदा सांगतो की काही जणांची अशी श्रीमंती, काही प्लॉट वगैरे किंवा अशी श्रीमंती पडित असते व ठेवून देतात ते. पण काही माणसं समजा 1 लाखाचा प्लॉट आहे, उदाहरण घ्यायला, ते 1 लाखाचा प्लॉट नाही पण 1 लाखाचा उदाहरण आपल्याला गणित कळण्यासाठी. तर ते 1 लाखाचा प्लॉटला 20,000 आले विकून टाकतात, पुन्हा घेतात, पुन्हा 1 लाखाचाच, पुन्हा 20,000 आले पुन्हा घेतात. असं 4-5 वेळा ते करत राहतात. 5 वेळा केलं तर दुसरे 1 लाखाचे दुसरे 1 लाख तयार करतात वर्षभरातच. काही जण पडून ठेवतात तसेच. आपल्याला कुठे वेळ आहे असला व्यापार करायला, आपल्याला ते जमते काय, करणाऱ्यानं करत बसावं, आहे पडून राहू दे. म्हणजे आम्हाला निष्क्रिय राहण्यामध्ये, आम्हाला काहीतरी नवं करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि निष्क्रिय राहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि कोणी काही करू लागले ते उलता पालता करत बसते. उगा 4 पैसे मिळाल्यानंतर काही नाचत बसायचे का आपण, आणि आपल्याला शोभते का. आता मला सांगा, आमचे काही शेतकरी मित्र, आमचे काही शेतकरी बांधव उत्पादन करण्यासाठी, शेती हा उद्योग आहे लक्षात ठेवा, कारण शेतीमधून मालाची निर्मिती केली जाते म्हणून शेती हा उद्योग आहे. तर त्या ठिकाणी अनेक मालाची निर्मिती केली जाते, उत्पादन केलं जाते, म्हणजे शेतकरी हा उद्योजक आहे. पण शेतकरी उद्योजक असताना काय, आपण माल तो तयार करतो पण विकायला मात्र काय म्हणतो, आपल्याला ते डोक्यावर घेऊन माळवं घ्या, टमाटे, वांगे, भेंडी असलं म्हणायला काय, आपली काय घरानं काय असं कसलं घराणं आपलं. आपल्या आजोबाचा कसा दबदबा होता, पंजोबाचा कसा दबदबा होता, आता नाही तरी काय फरक पडालाय, पण आपला जे दबदबा, आपल्या घराण्याची जी शान आहे तेच ठेवायला पाहिजे. असं फिरत बसल्यानं जमत नाही. कांदेन, वांगेन, मिरच्यान, लसणन म्हणत बसल्यानं जमत नाही बापू. घराण्याची शान ठेवावी लागते. कर्ज किती होऊ दे मग, माती विकून खायची वेळ आली तरी मानसिकता मात्र बदलायची नसेल तर आम्हाला कोणीच मोठं करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत आमची मानसिकता आम्ही बदलू शकत नाही तोपर्यंत आम्ही आमची परिस्थिती बदलू शकत नाही. म्हणून मानसिकता बदला, परिस्थिती बदलेल. हा मराठी माणूस आणि महाराष्ट्रीय माणूस उद्योग व्यापारात मध्ये महिलांचा सहभाग घेण्यामध्ये सुद्धा मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस उद्योग व्यापारामध्ये ते त्याला सहन होत नाही. आमची महिला घराच्या बाहेर जर ती उद्योग व्यापारात पडली तर तिला ते जमत नाही, अशी एक मानसिकता आमच्यामध्ये आहे. पण मित्रहो, अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून महिला देखील उद्योजक आहेत. महिला उद्योजकांचे चरित्र जर विद्यार्थ्यांच्या समोर ठेवले, आपण वाचले, तर नक्की तुम्हाला या माध्यमातून सुद्धा महिलाही कशा श्रीमंत होऊ शकतात ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते. मी काही महिलांचे आणि पुरुषांचे उद्योग आणि व्यापारामध्ये चरित्र तुम्हाला पुढच्या भागामध्ये टप्प्याटप्प्याने सांगत राहणार आहे. कारण
केवळ मला मित्र अतिशय प्रकर्षाने हे जाणवलं. मी एक युवा कार्यप्रशिक्षण मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणावर एक 1-2 व्हिडिओ बनवले. तर तरुणांचं प्रचंड मागणी आहे. इतके मेसेज करतात, एवढे फोन करतात, सर 35ची वयोमर्यादा ठेवलेली आहे शासनानं, 40 करा, आम्हाला परमनंट करा. इथं जे या योजनेमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे 12वी पासला 6,000, ITI आणि पदवी केला 8,000 आणि पदव्युत्तरला 10,000 रुपये द्यायले. त्या फॉर्मसाठी 10,000 रुपये, 6,000 रुपये, 8,000मध्ये काय होते मित्रांनो? तेवढ्यासाठी पण लाखो विद्यार्थ्यांचा ओढा लागलेला आहे. पण याच्यातून काहीच होत नाही. तुमच्या उद्या लग्न झाल्यावर लेकराचं चॉकलेटचे पैसे चॉकलेटला आणि त्याच्या थोड्याशा शिक्षणाला सुद्धा एवढे पैसे पुरत नाही. ते लक्षात ठेवा. एका तुम्ही शाळेची फीस जरी बघितली तर आज चांगल्या शाळेत घालायचं असेल तर वर्षाला 1-1 लाख रुपये फीस आहे. म्हणजे आता तुम्ही चांगल्या शाळेत आपले लेकरं घालायचे नाहीत का? शिकवायचे नाहीत का? तर मित्र, हे दारिद्र्यामुळे आपल्याला अपमानित जीवन जगावं लागतं, कुपोषित जीवन जगावं लागतं. दारिद्र्यामुळे अपमानित, कुपोषित आणि जगत असताना सन्मानाचं, सामर्थ्याचं जीवन जगता येत नाही. म्हणून अर्थ नसेल तर अनेक अनार्थ घडतात आयुष्यामध्ये. म्हणून हे पैशाचं मूल्य लक्षात घेऊन, आणि आपण पिकवायला लाजत नसेल तर मग आम्ही विकायला का लाजायचं? म्हणून आपण विकण्यासाठी पुढं आलं पाहिजे. मला एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल. आनंदराव कल्याणकर सर आहेत. त्यांनी मराठी स्वराज्याचं संस्थापक आहेत आणि तर त्याचबरोबर त्या तरोडा गावचे ते सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेले, सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. या सगळ्या गोष्टी असताना देखील ते उन्हाळ्यामध्ये त्यांच्या शेतामधला आंबा ते विकण्यासाठी भाग्यनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः उभे राहतात विकण्यासाठी. आता ह्या व्यक्तीला एवढं वर्ष ज्याने गावचा कारभार सांभाळला, जो एक संपादक म्हणून ज्यांचं नावलौकिक आहे, एवढं सगळं गावातही वैभव आहे, चांगलं शेती आहे, चांगलं घर आहे, हे सगळं असताना सुद्धा त्यांनी स्वतः आंबे घ्या म्हणून जर ते रस्त्यात उभं राहू शकत असतील तर आपल्याला इतरांनाही काही हरकत नाही त्यांच्याकडून ती प्रेरणा घेऊन हे करायला. दुसरे म्हणजे श्रीकांत देशमुख सर एक अधिकारी होते, तरी पण तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या शेतातले आंबे तुम्ही घ्या आणि अशा पद्धतीचा मेसेज टाकतात. त्यांच्या घरामध्ये ते आंबे ठेवतात. आलं त्याला ते आंबे देण्याची व्यवस्था ते करतात. त्यांना असं कुठं कमीपणा वाटत नाही. कारण शेतकऱ्याच्या पोरांना कमीपणा वाटण्याचं काय? ज्ञान निर्माण करायला आपल्याला कमी नाही, मला ज्ञान द्यायला काय कमीपणा आहे? जसं ज्ञान निर्मिती हा आपल्या सामर्थ्याचा भाग आहे. त्यासाठी घरातलं सहकार्य, घरातली प्रेरणा, प्रोत्साहन हे तुम्ही काही जण मला सांगत असतात, सर घरातलं वातावरण बरोबर नाही, घरातले माणसं सहकार्य करत नाहीत, घरातलं हे लक्षात ठेवा. यश मिळू लागलं की माणसं सहकार्य करतात, प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. त्यासाठी तुम्हाला अगोदर सिद्ध व्हावं लागेल, सिद्ध करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी, अडथळे आले, परंतु त्यांनी ते थांबले नाहीत. स्वकीय असणारेच आडवे आले, गतिरोधक यावे तसे, किंवा मांजरं आडवे आले तसे आडवे येत होते. ते अशाही सिच्युएशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज थांबले नाही, स्वराज्याचा ध्यास घेतला आणि स्वराज्याची निर्मिती केली. आज जगामध्ये छत्रपती शिवरायांना वंदन केलं जाते, ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला शून्यातून ईश्वर निर्माण करण्यासाठी सातत्यानं धडपडत राहावंच लागेल. दुसरा काही प्रश्न विचारतात, पोटापुरतं आहे, आगाव भानगडीत कशाला पडायचं? व्यापार आणि उद्योग आगाव भानगड आहे. जो तुम्हाला वैभव मिळून निर्माण करून देणारी बाब, तुम्हाला सामर्थ्य निर्माण करून देणारी बाब, तुम्हाला सन्मान निर्माण करून देणारी बाब, एवढंच नव्हे तर तुम्ही
अन्नदाता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. अनेकांना तुम्ही रोजगार देऊ शकाल. या देशामध्ये जे रोजगाराचा थैमान माजलेला आहे ते थैमान जर दूर करायचं असेल तर व्यापार आणि उद्योगामध्ये मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस पुढे गेला पाहिजे, पुढे आला पाहिजे. यासाठी ते आता हे घराणे किती दिवस ऐकत बसतात, ते पुराण कथा किती दिवस ऐकत बसतात, तेच किती दिवस ऐकत बसतात. अरे आधुनिक तुम्हाला जर ज्या क्षेत्रात श्रीमंतीच्या क्षेत्रात यायचं असेल, आर्थिक दृष्ट्या श्रीमंत व्हायचं असेल तर गावागावामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेले उद्योग आणि व्यापारामध्ये अशा लोकांचे चरित्र आणि आत्मचरित्रांचं पारायण तुम्हाला करायला पाहिजे. तेच ते पाठीमागं नेणाऱ्या गोष्टी, पाठीमागत जाणाऱ्या गोष्टी जर आपण वाचत आणि बसत राहिलो तर आपण तिथेच बसतो. त्यामुळं आपल्याला थोडं जर प्रागतिक बनायचं असेल, आपल्याला जर परिवर्तन करून घ्यायचं असेल तर आपल्या परिवर्तन तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपली संगत बदलली पाहिजे. तेव्हाच होते. आपलं वाचन पूर्वी जे करतो, ज्या वाचन करण्यामुळे आपण तिथंच थांबलेलो आहोत. जर आपल्याला नवं वाचन करावं लागेल, नवं काहीतरी ऐकावं लागेल. आमच्या गावागावामध्ये यशोगाथा ज्या आहेत त्या वाचल्या पाहिजे, त्या ऐकल्या पाहिजे, त्याचं काहीतरी पारायण ठेवलं पाहिजे. ज्या मागं नेणाऱ्या शेतकऱ्यावर आत्महत्या करायची वेळ आली आहे, शेतकऱ्यावर आत्महत्या करायची वेळ आली आहे, सुशिक्षित बेरोजगार रडत आहेत, लग्न होत नाहीत अनेक तरुणीचे. अशा सिच्युएशनमध्ये सापडलेल्या समाजाला हे पुराण वाचू शकणार आहेत का, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या भाकड कथा, अंधश्रद्धा वाचू शकणार आहेत का, यांचे अश्रू ते येऊन पुसणार आहेत का, तर हे अश्रू येऊन पुसणार नाहीत. असंच पिढ्यानपिढ्या दारिद्र्यामध्ये खितपत मरून जायची वेळ येणार आहे मित्रांनो. यासाठी नव्या बदलाला तयार राहा. नवी संगत, नवे वाचन, नवे शिक्षण, नवं प्रशिक्षण घ्यावं लागेल. कारण तुम्ही घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं. तुम्हाला हे सहन करावं लागेल, सामर्थ्य मिळवावंच लागेल. सामर्थ्याशिवाय सलाम नसतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि तुम्ही कुठे सहली काढल्या पाहिजे, कुठं भेटलं पाहिजे, तेच ते किती आता त्या स्थळांना भेटी देता तुम्ही आता. अरे जी गावं आदर्श करण्यात आलेली आहेत, जे गावं उद्योग व्यापार त्या ठिकाणी आता वाढलेला आहे, अनेक जण श्रीमंत होत आहेत त्या गावामधून. पोपटराव पवारांचं हिवरे बाजार तुम्ही बघा, त्या ठिकाणी श्रीमंतीची संख्या किती वाढलेली आहे. तुम्ही अण्णा हजाऱ्यांच्या राळेगण सिद्धीला भेट द्या, त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल. तिथं प्रेरणा होऊन कार्यशील व्हाल आणि काहीतरी नवं काहीतरी करण्याची प्रेरणा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन नवं काहीच होत नसेल तुमच्या जीवनामध्ये तर काय करणार आहात तुम्ही. पाटोद्याला जाऊन या. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाटोदा आहे, त्या ठिकाणी कशी सुधारणा केलेली आहे. तुम्हाला प्रेरणा मिळेल. गावामध्ये काही नवे उद्योग निर्माण करता येऊ शकतात, काही नवा व्यापार आपल्याला निर्माण करता येऊ शकतो का, अशी प्रेरणा ह्या आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत ही गावं. म्हणजे पाटोदाचे हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल, हे आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत. या आधुनिक तीर्थक्षेत्राला तुम्ही भेटी द्या. एवढंच. आणि कोणत्याही गुहेत बसलेल्या महाराजाच्या पाठीमागं आणि 15-15 दिवस आंघोळ न करणाऱ्या, अंगावर नुसते केस वाढलेल्या, दाढी वाढलेल्या, गांजा फुकूच्या पाठीमागं लावून नका बसू. तर तुम्हाला जे लोक उद्योग व्यापारामध्ये शून्यातून विश्व निर्माण केले त्यांना भेटा, त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांचे प्रवचन ठेवा, त्यांना विचारा, त्यांच्या मुलाखती घ्या. तुम्ही कशी सुरुवात केली, कशी अडचणी आले, कसे अडथळे आले, त्याच्यातून तुम्ही कशी मात केली, यावर काहीतरी करा. तर तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. नाहीतर गोडगोड बोलणं सुरू आहे. काय गोडगोड बोलणं, मत मागण्यासाठी गोडगोड बोलणं सुरू आहे. त्यांना काही तुम्हाला परिवर्तनामध्ये काही करायचं नाही, कारण तुम्हाला दुखवायचं नाही, कारण तुम्ही दुखवलं की त्यांना मत देणार नाही. अंधश्रद्धा महाराजांना फक्त त्यांना दक्षिणा पाहिजे, त्यांना काही देणं घेणं नाही. मग काय, कोण तुम्हाला सुधारणार आहे. तुम्ही तशाच दारिद्र्यात राहणं त्या काही जणांसाठी बरंच आहे. तुम्ही जर मोठे झालात, तुम्ही जर श्रीमंत झालात तर तुम्ही दुसऱ्यांचं ऐकणार नाही म्हणून काही जण तुम्हाला तिथंच ठेवण्याच्या मानसिकतेत आहेत. तुम्ही जर काही एखादं नवं करू, अरे बस र,
कशाला करालास, हे त्याच्यात काय पडलंय, आपलं आपलं शेती बरी आहे. म्हणजे तुम्हाला नकारात्मक बोलून 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 तुमचं मानसिकता एवढी घाणेरडी करून टाकतात. एखादी 2 बाया तुमच्या घरी पत्नीकडे मुलीकडे पाठवतात, माय कशाला तुझा बाप ते करायलाय ग, कशाला करायलाय न, त्या फलाण्या गावात माय असं झालं, फलाण्या गावात माय तसा, सगळा अंधार त्यांच्या समोर बसवला जातो. ते मग घरी अंतरुणातच पडतात. काय झालं, आता काय नव्हतं, तुम्ही काय घर ठेवू ना, काय झालं, ते नवन काहीतरी करावं म्हणाला, कधा अमुक अमुक जण आलती, मजानं काय आता उठणं होईना माय, मजा आता तुम्हाला उगं हेच बघावं लागेल, मी मेलेलंच बघावं लागेल. आता तुम्ही जर ते सुरू करत असाल तर याने हातपाय गाळून बसते आणि त्यांना बरं वाटते. मग राईट, करू लागला होता उद्योग, नवा व्यापार व्यवसाय काहीतरी मस्त, त्याला आपण मिसगाईड करून दिशाभूल करून त्याचा खड्डा बरोबर खोदला. अशा पद्धतीमध्ये काही जणाला समाधान वाटते. काही जणाला इतरांची प्रगती पाहण्यामध्ये समाधान वाटते, तर काही जणाला इतरांची अधोगती पाहण्यामध्ये समाधान वाटते. इतरांना, काही जणाला पुढे नेण्यामध्ये इतरांना समाधान वाटते, तर काही जणाला इतरांना मागे आणण्यामध्ये समाधान वाटते. आपल्याला इतरांची प्रगती पाहणाऱ्या माणसांची, इतरांना पुढे नेणाऱ्या माणसाची, प्रेरणा प्रोत्साहन देणाऱ्या माणसाची गरज आहे. हे आधुनिक संत आहेत मित्रांनो. या आधुनिक संतांच्या सहवासात तुम्ही राहा, अशा संतांच्या सहवासात राहा जे प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात, प्रगतीचे मार्ग दाखवतात. अशी जी माणसं आहेत ती आधुनिक संत आहे. ह्या संतांचं तुम्हाला सहवास असणं अतिशय गरजेचं आहे. अजून काही जण म्हणतात आणि तोटा झाला तर, शेतीमध्ये किती तोटा नाही तर नफा व्हायला की काय तुला. एकीकडे म्हणायचं शेती परवडत नाही, बरोबर आहे, शेती परवडण्याचे कारण अनेक आहेत. पाऊस जास्त पडला, पिवळं पडून जाते, वाहून जाते. पाऊस पडला नाही, वाळून जाते. मध्येच वेगवेगळे पिकावर आजार येतात, रोग पडते, किडी लागते आणि त्यातून पीक खाऊन टाकलं जाते. अशा परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी बांधव पिढ्यानपिढ्यापासून अतिशय त्रासात जगत आहे, अतिशय त्रासात जगत आहे. त्यांच्या अनेक शेतकऱ्यांचं घर असणारी सुद्धा आज आता ते बेघर झालेले दिसतात. अनेकांना परिस्थिती अतिशय वाईट आहे. अनेकावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. अनेकांना शिक्षणासाठी पैसा नाही, आरोग्यासाठी पैसा नाही, म्हणून अनेक जण घरात तसेच मरून जातात. अशा सिच्युएशन असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याला बाहेर काढणं आहे. शेतीपूरक उद्योग शिकवण्याची गरज आहे. दुसऱ्या एका भागामध्ये मी तुम्हाला शेतीपूरक, शेती करत असतानाच कोणते उद्योग करता येतील आणि त्या उद्योगाला जोडून कोणता व्यापार करता येते आणि कसं श्रीमंत होता येते आणि किती लोक श्रीमंत झालेत याची काही उदाहरणं पुढच्या भागामध्ये मी देणार आहे. माझा हेतू तुम्हाला या काही नवं मार्ग दाखवून एवढा आहे. मार्गावर तर तुम्हाला चालायचं आहे, फक्त दाखवण्याचं काम करायचं आहे. मानसिकता निर्माण करणे, मानसिकता तयार करण्याचं काम मी आपल्याला करणार आहे. जगाला मित्र कारण सांगत बसू नका, या कारणामुळे आम्ही मागे आहोत. जगाला रिझन नको असतात, हवे असतात रिझल्ट. तक्रारीच्या याद्या देऊन यशाच्या गाद्या मिळत नसतात. कोण घ्यायले किंवा तोटात आलं तर काय करावं. शेती तोट्यात आहे, शेती तोट्यात आहे. आणि तुम्हाला एखादा छोटासा, उदाहरणार्थ तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय सुरू केला, त्या उद्योग सुरू केला, एखाद्या वस्तूची निर्मिती करायला सुरुवात केली, एखादी सेवा देण्याची सुरुवात केली. आता उदाहरणार्थ एका महिलेचं मी, सुभदा कदम नावाच्या महिलेचं मी ऐकलं की ती सुभदा कदम पाहिले सुद्धा की ती तेल गाळून देते. फक्त शेंगदाण्याचं तेल आहे, शेंगदाणे लोक तिच्याकडे शेंगा घेऊन जातात भुईमुंगीच्या आणि ती गाळून देते. तिने सांगितलेलं आहे की मला रोज 6,000 रुपये मिळतात. किती? रोज 6,000 रुपये मिळतात.
आता मला सांगा, जी महिला रोज 6,000 रुपये मिळवते, आमचा 12वी झालेला तरुण पोरगा लात मारेल तिथं पाणी काढण्याची क्षमता असणारा पोरगा गव्हर्नमेंटच्या 6,000, 8,000 आणि 12,000, 6,000, 8,000 आणि 10,000च्या 12वी झालेल्याला 6,000च मिळणार आहे, त्याच्यासाठी परेशान आहे. आणि ती महिला दारिद्र्य, त्यांच्या इकडे दारिद्र्य होतं, त्या तिच्या कारभाऱ्याने सांगितलं. आम्ही अनेक प्रतिकूल परिस्थितीत होतो हे सांगितलं. ते तुम्ही त्यांचा यूट्यूबवर व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्र, मला तुम्हाला हे सगळं सांगण्याचा हेतू हे आहे, तर तोटा होत नाही. तोटा कोणाला होतो? झोपेतून उठलं की सुरू केलं त्याला होत असतो. जो व्यक्ती अभ्यासपूर्ण अशा पद्धतीनं काही गोष्टी घेतो. काही लोक व्यापारामध्ये काय करतात तुम्हाला सांगतो. एक छोटासा व्यापार सांगून मी आता थांबणार आहे. बाकीच्या अनेक गोष्टी बघणार आहे, अनेक मानसिकता कशी आहे ते बघणार आहे दुसऱ्या भागामध्ये. आता एक आमचा ओळखीचा आहे, तो काय करतो, नायगावला, नांदेडला जुन्या नव्या मोंड्यामध्ये फोन करत राहतो. या मालाला भाव काय आहे, या मालाला भाव काय आहे, त्या मालाला भाव काय, व्हॉट्सअपला टाका. आणि तो मला आज उद्यापर्यंत आणलं तर एवढा भाव देता का? हो हो हो, काय अडचण आणा. मग ह्या इथल्या त्या गावकऱ्यांना सांगतो की याचा इतका भाव आहे. तो नेण्या आणण्याचा खर्च मायनस करतो. त्याचबरोबर त्याला काय मिळते ते करून, समजा नांदेडला मग 3,000 रुपये मिळत असेल तर तो तिथं क्विंटलला तो फक्त 2,000त माल खरेदी करतो. कधी 2200त करतो, कधी 2300त करतो, कधी कमी अधिक प्रमाणात जसं आलं तसं, जसं कसं तर जमल तसं चालते त्याचं. आणि मग त्याच्यातून काही ना काही नफा तो रोज मिळवत असतो, 8 दिवसातून मिळवत असतो. बरं चाललंय, हाताला मळ काय नाही. येते गाडी, नेते, तिथं टाकते, वजन करते, काटा होते, बस. तिथं शेतकरी त्या गाडी, दुसऱ्याचीच गाडी, दुसऱ्याचंच माल ते नेऊन टाकतात. ड्रायव्हर दुसरा, गाडी नेणारे दुसरेच, माल चढवणारे दुसरेच, यानं सगळं बघत राहते. आणि त्या सगळं माल जे 20 एकरमध्ये माल आहे त्यांच्यापेक्षा त्याला जास्त पैसे मिळतात. डोकं वापरा मित्र, डोकं वापरलात, काहीतरी एक डेअरिंग केलात, काहीतरी नवा मार्ग शोधलात तर तुम्हाला श्रीमंतीचं दार उभं आहे, हे या निमित्तानं मी तुम्हाला सांगू शकेल. आता पुन्हा अनेक काही प्रश्न आहेत या संदर्भात विचारलेले. त्या प्रश्नाचे आणि तुमच्याही काही मनामध्ये प्रश्न असतील तर माझा नंबर मी तुम्हाला देतो, 9767704604. या तुम्हाला जर चांगली नोकरी असेल, ठीक आहे, 2 लाख रुपये तुम्हाला मिळत असतील महिन्याला, तुम्ही लाखभर मिळवत असाल, 50-60 हजार तरी मिळवत असाल समजा, आणि तुमचं जर ठीक आहे, त्यांच्यासाठी ठीक आहे. त्यांना जर नाहीच करायचं तर त्यांच्यासाठी ठीक आहे. आणि शासकीय नोकरीत असाल तर ठीक आहे, तुम्हाला करता येणार नसेल तर महिला करू शकते घरातली. तर त्या महिलांच्या संदर्भात काय काय करता येईल मागच्या व्हिडिओत थोडंसं सांगितले. बाकीच्या त्यांनाही सुद्धा काय करता येईल या संदर्भात मी पुढं सांगणारच आहे. तर पुन्हा भेटूया नव्या विषयासह, याच भागाचा नवे मुद्दे घेऊन पुढच्या भागात भेटूया. तर हा व्हिडिओ आपण प्रत्येक मराठी माणसापर्यंत गेला पाहिजे यासाठी अट्टहासानं प्रयत्न करा. जोक्स पाठवतच राहता तुम्ही, जोक पाठवून आपल्याला हसायला मिळते. ते जोक्स कमी आहेत असं मला काहीच म्हणायचं नाही. रील पाठवतच राहता, पण हे रिअल गोष्टी तुम्ही समाजासमोर पाठवा आणि रिअल गोष्टीचा ध्यास घ्या. रिअल गोष्टी जर राहाल तर तुमच्या सिरियल बघत बसायची गरज नाही, तुमच्यावर सिरियल निघू शकते. इतके तुम्ही श्रीमंत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे, सदिच्छा आहे, सद्भावना आहे. तुमच्या ह्या कार्याला शुभेच्छा. काही अडचणी असेल, अडथळे असतील, समस्या असेल तर मला 9767704604 मेसेज टाका, प्रश्न टाका. त्या प्रश्नाची उत्तरं देतोय मी. अनेक ग्रंथ वाचतोय, अनेक ठिकाणी भेटी देतोय, अनेक प्रयत्न करतोय. त्या निमित्तानं समाजाला काहीतरी सांगायचं आहे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन, ही भावना आणि भूमिका माझी असते. आता अनेक बघा, एक पुस्तक आहे सिक्रेट्स ऑफ द मिलिनियर माइंड.
पुन्हा पढे और अमीर बने, अशा वेगवेगळ्या ग्रंथांचं सातत्यानं अभ्यास, सातत्यानं ध्यास असतो. त्यामुळे मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मला हे तळमळ आहे, ज्या परिस्थितीतून मी समोर आलेलो आहे. आज मी प्रोफेसर जरी असलो, मला ह्या गोष्टीची काही गरज जरी नसली, तरी पण ज्या परिस्थितीतून आपण समोर आलो त्या परिस्थितीतल्या माणसांचं जीवन बदललं पाहिजे, ही भावना आणि भूमिका घेऊन ह्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.